कधी विचार केलात का? आपले पूर्वज आधुनिक तंत्रज्ञानाशिवाय ताऱ्यांचे रहस्य इतकं अचूकपणे कसे जाणून होते? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एटर्नल योगामध्ये. आज आपण जाणून घेणार आहोत एक अद्भुत प्रवास जिथे विज्ञान आणि अध्यात्म एकत्र येतात. चला शोधूया प्राचीन वैदिक खगोलशास्त्राचे रहस्य. आधी काहीच नव्हते, ना वेळ ना दिशा, फक्त शून्य आणि शांतता. त्या शून्यातून उमटला एक ओघ आणि सुरू झाला सृष्टीचा नाद. ते क्षण होते जेव्हा प्रकाशाने अंधकाराला भेदलं आणि विश्वाचा जन्म झाला. हजारो वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी आकाशाकडे पाहिलं, फक्त सौंदर्यासाठी नव्हे तर ज्ञानांसाठी. त्यांनी ताऱ्यांच्या हालचाली, ग्रहांची गती अत्यंत अचूकपणे नोंदवल्या. तेव्हा कुठलेही दुर्बीण नव्हते, पण त्यांनी हे सगळे कसं जाणलं? त्यांचं आकाश दर्शन विज्ञान नव्हे तर अनुभूती होती. वेद हे केवळ धार्मिक ग्रंथ नव्हते, ते आहेत ज्ञानाचे ब्रह्मांड. ज्योतिष म्हणजे प्रकाशाचा अभ्यास जो एकत्र आणतो विज्ञान, अध्यात्म आणि आत्मचिंतन. त्याने सांगितलं, मनुष्य आणि तारे वेगळे नाहीत, तोच प्रकाश त्यांच्यातही आहे जो सूर्यात आहे. हे ज्ञान फक्त भविष्य सांगण्यासाठी नव्हतं, ते जीवन जगण्यासाठी होतं. मंदिरे बांधली जात होती सूर्याच्या दिशेने, सण साजरे होत होते चंद्राच्या लयीत, आणि योग शिकवत होता शरीर आणि विश्व हे एकच आहे. त्या प्राचीन प्रकाशात आज ही दिशा. आज आधुनिक विज्ञान त्या गोष्टी शोधते, त्या हजारो वर्षांपूर्वी ऋषींनी अनुभवल्या होत्या. विश्व म्हणजे केवळ अवकाश नाही, ते आहे चेतना, आणि योग म्हणजे त्या चेतनेशी जोडण्याचा मार्ग. आपण विश्वाकडे पाहतो, पण कधी कधी विश्वही आपल्या डोळ्यातून स्वतःकडे पाहतं. एटर्नल योगा प्रस्तुत करत आहे प्राचीन वैदिक खगोलशास्त्राचे रहस्य. या प्रवासात सामील व्हा, कारण खरा प्रकाश बाहेर नाही, तो आपल्या आत आहे.